काय शोधताय? काय नाही ग. मी बघते, तुमचं चालू दे. हॅलो, देसाईंचं घर? कोण बोलतंय? हॅलो हॅलो. जय हो. माई फोन कट करू नका हा प्लीज. मी बोलतोय. बोला. माई मी रागाच्या भरात म्हणजे चुकलंच हो माझं. पण तुम्ही मेघनानं समजावा ना जरा प्लीज. अहो पण तिला समजवण्याची गरजच नाहीये मुळी. ती मर्यादेतच आहे आणि आमचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाही नाही म्हणजे त्याबद्दल नाही म्हणत आहे हो मी. ते मला कळलं हो. त्यासाठी समजावा म्हणून नाही सांगत आहे मी. मग माझ्याशी बोलत नाही येत होत्या. म्हणजे प्रत्यक्ष तर सोडाच, पण फोनवर सुद्धा बोलायला तयार नाहीत. मी बाबांशी बोलणार नाही असं त्यांनी माधवींना सांगितलं हो स्पष्टपणे. मेघना जर माझ्याशी बोलल्या नाही तर मी जगू कसा हो? पण सुरेशराव, तुमच्या बोलण्यानं मेघना दुखावली गेली हे तर खरंय की नाही? अहो कुठल्याही निष्कलंक बाईच्या चारित्र्यावर कुणी जर काही संशय घेतला, मग भले तिचे वडील असू देत नाही तर नवरा असू दे, राग तर येणारच ना तिला. दुखावली जाणारच ना ती. म्हणजे जावई बापूंनी सुद्धा शंका घेतलीच ना? अहो घेतलीच ना शंका. अहो मी नेमकं तेच टाळण्यासाठी हो. अहो पुरुषाला संशय येणारच हो. म्हणूनच मी. एक मिनिट सुरेशराव, तुमची गाडी पुन्हा त्याच रुळावरून धावतीये. हे बघा, एकतर आमचा कोणाचाही कसलाही संशय नाहीये तिच्यावर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे सगळं आहे ना ते आदित्यने पुढाकार घेऊन केलेलं आहे आणि मेघना फक्त त्याला साथ देतेय. कळलं का तुम्हाला? यापुढे तिच्याबद्दल वावगं बोललेलं चालणार नाही. तिच्याबद्दल भलते सलते विचारही करू नका. सुरेशराव, तुम्हाला कसं कळत नाही हो? तुम्ही जर असेच वागत राहिलात तिच्या बरोबर तर ती का बोलेल तुमच्याशी? चुकलोय हो मी. चुकलंच आहे माझं. काय आहे ना माई, मी पहिल्यापासून अतिरेकीच आहे हो. ह्या बाबतीत मात्र जरा मी जास्तीच अतिरेकीपणा केला. पण तुम्ही सांगा हो, मेघना जर माझ्याशी बोलल्या नाही तर खरंच मी कसा जगणार आहे हो? कसा जगणार आहे मी माई खरंच तुमच्यासमोर हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही त्यांना समजावा ना, माझ्याशी बोला म्हणून सांगा ना प्लीज माई. मी बरं मी प्रयत्न करून बघते. आणि सुरेशराव, तुम्ही जर तुमचे विचार सुधारलेत ना तर मेघना आपणच तुमच्याशी बोलायला लागेल, नाही का? जय हो, जय हो, जय हो. बरं ठेवू का फोन आता? हो, जय हो. काळजी घ्या. कठीण आहे रे देवा, कठीण आहे माणसाचं. हे कसले सुधारतायत? कुत्र्याचं शेपूट आहे ते वाकडंच राहणार. हसावा की रडावं ना हेच मला कळत नाही. नाहीतर काय, एकदम आरडाओरडा करतात, गदारोळ करतात, आणि तुम्ही चुकला ते सांगितलं की एकदम बापुडवाणे होतात. अजिबात रसायन आहे. मला ना हसूच येतं बा एकदम. मलाही नाही. एवढा मोठा माणूस गयावया करायला लागला ना की विनोदीत दिसतात बाई. नाही पण शेवटी मेघनाचे वडील आहेत ग ते. तिला कसं हसू येईल? तिला बिचारीला दुःखच होत असणार. खरंय. समजाव तिला म्हणावं दे सोडून आता. नाही आपण मात्र कान पिळत राहू त्यांचे, पण तिला समजाव. होय हो, समजावेन तिला. माई, अगं असू दे. आयुष्यमान भव, सुखी राहा. बरं संध्याकाळी खिचडी करू ना माई? ताक खूप आहे त्यामुळे कढी करते, कोशिंबीर जोडीला, आणि फोडणीची मिरची. हो चालेल की. आदित्यची फरमाईश आहे वाटतं. नाही पण त्याच्या आवडीचा बेत आहे ना हा. उत्तम गृहिणी होण्याच्या युक्त्यांमध्ये एकदम एक्सपर्ट झालेस तू मेघना. हा आदित्यचा मूड कसा सांभाळायचा हे अगदी तुला बरोबर कळलंय काय?
पण मेघना, जसं आदित्यला तू सांभाळतेस ना, तसंच बाबांनाही तूच सांभाळायला हवंस ना बाळा. माई, फोन नाही घेतलास ना त्यांचा? मला त्यांचं वागणं नाही आवडलं माई. नेहमी त्यांचं ऐकत आले मी, पण कधी मोकळेपणा नव्हता. कधीही त्यांनी विश्वास ठेवला नाही माझ्यावर. कधीही कुठेही एकटीला स्वतंत्रपणे जाऊ दिलं नाही मला. उलट तुम्ही मात्र, मी तुमच्याशी खोटेपणा केला तरी माझ्यावर विश्वास ठेवलात. कोणतीही सासू जे करणार नाही ते तुम्ही केलत माई. अगं सासू सून असं काहीही नसतं बाळा. माणसाला माणसातल्या खरेपणाची ओळख पटावी लागते, जी मला तुझ्या बाबतीत पटलीये बाळा. चला, खिचडी करायची ना आदित्यसाठी? हा तू तयारी कर, मी येतेच. विजया, ही बघ, ही गणपतीची मूर्ती बुक केली. कशी आहे? भैया मस्त आहे ना? खूप गोड आहे. आपल्याकडे बघून हसते असंच वाटतं की नाही? हो ग. ए पण नक्की शाडूच्या मातीची हे कन्फर्म केलंस ना? अगं, आपण दरवर्षी शाडू मातीचाच गणपती आणतो. पण तरी खात्री करून घेतलेली बरी. अर्थात तुझ्या बरोबर मूर्ती बुक करायला सतीश होता, त्यामुळे सगळं व्यवस्थितच झालेलं असणार आहे. वा, क्या बात आहे विजया. काय विश्वास आहे का तुझा माझ्यावर? वा 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 वा. पण खरं सांगू, यावेळी अगदी असा उत्साह वाटत नाहीये, नाही का? हो ग, तो मुलगा तसाच निघून गेला ना, सगळं अर्ध्यावर टाकून. त्याच्यामुळे चुटपुट लागून राहिली सगळ्यांच्याच मनाला. तेच ना. आणि तो कुठे गेला असेल, काय करत असेल, कोण त्याची काळजी घेत असणार, हे विचार येत राहणार आपल्या मनामध्ये आता सतत. दृष्टीआड सृष्टी होती तोपर्यंत ठीक होतं, पण आता तर सगळ्यांनीच त्याचा चेहरा बघितलाय ग. त्याचा चेहरा ना सतत आता डोळ्यासमोर येत राहणार. शे, पडायलाच नको होतं आपण या सगळ्यात. नाही नाही, तसं नाहीये अर्चू. आपण त्यात पडलो हे बरोबरच आहे, पण आपल्याला ना ते तडीच नाही नेता आलं, त्याचं वाईट वाटतंय. आणि आता कायमची हुरहुर लागणार ना ग, की तो कुठे असेल. कारण पुढे त्याचं काही कळायला मार्गच नाहीये आपल्याला आता. त्याची हुरहुर लागणार आपल्याला. अरे लवकर आलास आज? अगं मग तूच म्हणाली होतीस ना लवकर आहे म्हणून तयारी करायची, जरा आवरावर करायची गणपतीची वगैरे. अय्या, एवढं मनावर घेशील असं वाटलं नव्हतं हं मला. बस काय बायको, हा तुला ही वाईट संगत लागली वाटतं? नाही बरोबर आहे का, आता ही समोर बसल्यावर आणखीन काय होणार ना, वाईट संगत लागणारच ना हिला. घसरा घसरा, तुम्ही माझ्यावरच घसरा. प्रत्येक वेळी मीच कशी काय सापडते रे तुम्हाला? बरं, तुझ्यासाठी चहा करू? नाही, पाणी आण थोडस बस. आलेच, बस ग. काय गे ठके, मूर्ती बुक केली का? ए हो, ही बघ. मस्त आहे ना. मस्त आहे ना? हे प्रसन्न वाटतं ना एकदम. काय गंमत आहे माहितीये, हं. जोपर्यंत मूर्ती इतर मूर्तींसोबत असते ना, तेव्हा ती अशी साधी मूर्तीच वाटते. पण ज्या क्षणी आपण ती बुक करतो ना, तेव्हा ती अगदी आपली वाटते. आपल्या हक्काची, आपली. गणपती बाप्पा मोरया. काय मग समजवलंस का मेघनाला बाबांच्या बाबतीत? समजवलंय, पण खूप रडत होती हो बिचारी. साहजिक आहे ग, वाईट तर वाटणारच तिला. हे खरं तर शरमल्यासारखं वाटत असेल आणि रागही येत असेल. यावेळी अगदी कहरच केला पण सुरेश रावांनी. फोनवर गयावया करत होते. लेकीवर हात उगारणारे हेच का सुरेश राव असं वाटायला लागलं मला. मला तर कधी कधी कळतच नाही, एक तर हे टोक नाही तर ते टोक. नाहीतर काय. नाही, आपल्यासारखे खमके व्याही त्यांना मिळालेत ना म्हणून ठिकाणावर आहेत. हा, ऐरागैऱ्यानं गुंडाळून ठेवलं असतं बरोबर. गुंडाळून ते बाबाजींच्या भजनी लावलं असतं. काय ठरलं फायनली? मेघना बोलणार की नाही बाबांशी? तीही मऊ आहे हो, माझ्यासारखी. हो,
ते माझ्या लक्षातच नव्हतं आलं. फार ताणून नाही धरणार ती, विरघळेल. पण सुरेश रावांनी जरा झटका लागू दे की. लगेच क्षमा केली ना तर चूक ठसत नाही. माई 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 हो हे बघ, हे बघ आपला गणपती अगो बाई बघू. दिसतोय का? चष्मा लाव ना. कब गा चष्मा लाव म्हणे. छान आहे छान आहे. बघा बघा. मला दिसतं. अरे वा 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 वा, हे छानच आहे छानच आहे. अरे पण कुठलाही गणपती गोड असतोच ग. अरे गणांचा अधिपती, 64 कलांचा अधिष्ठाता, विद्यांचा उद्गाता, गुणपती, सुखकर्ता, विघ्नहर्ता, गोड तुंदिल तनु, लंबोदर गणू गणू गणू. तो येतो ना तोच मुळी आनंदाची, आशेची, प्रसन्नतेची अशी उधळण करत. येस गणपती बाप्पा मोरया. हो हो अजून बाप्पा यायचेत आपल्याकडे आणि हा उत्साह राखून ठेवा. बरं जेवायचं की नाही आज? अरे देवा, बघ विसरलेच. त्यासाठीच बोलवायला आले होते. चला 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 लवकर. चला म्हणजे सगळे आलेत का? पण अमित, आदित्य. अमित दादा आलाय. दुसरं पात्र कुठे काही माहिती नाही. बघते फोन लावते. अय्या हे काय? याचा फोन स्विच ऑफ लागतोय. बरोबर वेळेवर याचा फोन बंद असतो. मुद्दाम ठेवला असेल त्यांनी बंद. तुम्ही उठसूट फोन करता, कामात असेल तो. आलाय मोठा, कामात असेल तो. चला बसूया जेवायला. चला 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 लवकर. हो ही हावरट आहे नुसतं. अगं खूप उशीर झाला. फोन तरी करायचा उशीर होणार आहे म्हणून. अजून नाही आला? नाही ना हो माई. अगं फोन तरी केला का उशीर होणार आहे म्हणून? नाही, फोनची बॅटरी संपली असणार बहुतेक. अरे देवा. नाही आणि मधल्या काय तो ऑफिसकडे दुर्लक्ष झालंय ना. राहिलेली सगळी कामं पूर्ण करण्यात मग्न असेल. मेघना बरं चल तू जेवून घे. संध्याकाळी धडके खाल्लेलं नाहीयेस तू. चल चल आमची सगळ्यांची जेवण झाली आहे, तूच राहिलेस. चल बघू. नाही नाही माई, ऐका ना. तो आल्यावर बसेल ना मी. अगं पण तुम्ही जा, मी थांबते. खरंच. बर. मे बी खूप काम असेल आणि मधले काही दिवस दुर्लक्ष झालं या हॉस्पिटल प्रकरणात. असू दे, काम आवरून येईल तो. पण ऑफिसमध्ये तर केला होता फोन, तोही कोणी नाही उचलला. नाही कदाचित दुसऱ्या केबिन मध्ये असेल तो. आणि स्वतःचा फोन चार्ज करायची तर पद्धतच नाही आमच्यात. आदित्य पण ना. काय रे आदित्य, किती उशीर केलास? बरं काही फोन पण नाही तुझा. अगं बॅटरी गेली. पण मी ऑफिस मध्ये पण फोन केला होता, कोणी उचलला नाही. ऑफिस मध्ये नव्हतो मी. मग आदित्य, म्हणजे तू इतका वेळ त्याला शोधत होतास?
सॉरी मेघना. नाही, तू म्हणाली होतीस की आपलं दायित्व संपलं, त्याला शोधायची गरज नाहीये. पण मला अजूनही ते पचत नाहीये. त्याला शोधत बसलो मी. चैनच पडेना ग मला. प्लीज प्लीज तू रागावू नकोस. तू काय खाल्लंस का? अजून जेवण व्हायचंय तुझं? जेवण व्हायचंय पण ऐक ना मेघना, मी हे बघ आदित्य, दमलायस तू. फ्रेश होतोपर्यंत मी जेवायला वाढते. तू रागावू नकोस यार मेघना. माझ्या मनाला स्वस्थच वाटत नाहीये त्याला शोधल्याशिवाय. काय करू मी? काय ग, नाहीच का आला आदित्य अजून? नाही ना हो. ती बिचारी मेघना बाहेरच वाट बघत बसलेली अंगणात त्याची. जेवली सुद्धा नाहीये. फोन काय लागत नाही का? हो, ती म्हणते कदाचित बॅटरी गेली असेल. तर माझ्या फोनवर लावून बघ. अहो पण ते तर लावून तर बघ, लागला तर लागला. बर, लागतो आधी कधी हे कधी फोन. बॅटरी कमी असताना सुद्धा. थांबा आता आधी. मला हे फोन आधी कळत नाही. हा. हा, लागला लागला. बघ बरं. हॅलो. हा, हॅलो हॅलो. येते काय ऐकायला? अरे बाबा, आहेस कुठे तू? मेघना कधीची वाट बघते तुझी. अरे आलोय मी घरी. हा म्हणजे जस्ट आत्ताच आलो आणि फोन चार्जिंगला लावला होता म्हणून तुझा फोन लागला. अगं बाई, हो का? आलास का? चला, बरं झालं. आता पटकन जेवून घे. हा, हॅलो हॅलो हॅलो, ऐक ऐक. उशीर होणार आहे तर सांगायचं नाहीस का फोन करून? सॉरी ग माई. पोलीस स्टेशनला गेलो होतो मी. पोलीस स्टेशन? आदित्य नगरकर बद्दल मिसिंगची तक्रार नोंदवायला. आणि मग त्यानंतर तो आधी जिथे सापडला होता तिथे, नंतर काही हॉस्पिटल्स वगैरे, सुचेल तिथे त्याला शोधत होतो. मेघनाला माहितीये का रे तू त्याला शोधतोयस ते? आल्यावर सांगितलं. मला वाटतं तू त्याच्या बाबतीत जे काही करतोयस ना, त्याच्यात तू मेघनाला विश्वासात घ्यायला हवंस. नाही, किती म्हटलं तरी नाजूक गोष्ट आहे रे ही. हो माई. बरं, ते सगळं राहू दे. आधी पटकन जेवून घ्या दोघं. दोघं? अरे हो, ती थांबलीये तुझ्यासाठी जेवायची. हो. बरं हे बघ, आणि उद्या हरताळकेचा उपवास आहे तिचा, तेव्हा आता नीट व्यवस्थित तिला जेवू घाल, कळलं ना? ओके माई. चल बाय, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. शोधतोय का त्या नगरकरला? पोलीस स्टेशनला गेला होता तो हरवल्याची तक्रार नोंदवायला. मला नाही वाटत तो सापडेल. स्वतःच निघून गेलाय तो न सापडण्यासाठीच. थोडं विचित्र आहे खरं, पण अहो आदित्यला कुठेतरी वाटत असेल ना. त्याने एवढी त्याच्यासाठी धडपड केली, त्यात तो आजारी आहे आणि असं अचानक निघून गेला. त्याच्या हाताला यश नाही आलं. तू बस ना माझ्या समोर. रागावलीयस? तू आधी खाऊन घे ना, मग बघूया. आदित्य, मला माहिती आहे तू जेवली नाहीयेस आणि तुझ्याशिवाय मला जेवण जाईल
राग थोडा वेळ बाजूला ठेवू आणि मस्तपैकी डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले. इतकंही चांगलं असू नये रे माणसानं आदित्य. हरवले कवडसे मिळून ते शोधले. जे हवे सगळेच आणले तुझसाठी. हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी. जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी.